सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। घाटीतील परिचारिकांचे एक दिवसाचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन, आपल्या मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक। विविध प्रलंबित मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी। घाटी रुग्णालयाच्या परिसरात परिचारिकांचे काम बंद आंदोलन। परिचारिका काम बंद आंदोलनावर असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम। मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनचे राज्याध्यक्ष। आजचा हा एक दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेला आहे। 18 वर्षापासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करतो, पण शासन आणि प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे। आणि यानंतर जर शासन आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। अनेक रिक्त पद आहेत, मेट्रन पासून तर ते ट्युटर, नंतर इंचार्ज सिस्टरचे मध्ये त्यांनी 1000 पद भरले, परंतु अजून घाटीमध्ये सुद्धा आज 21 ते 22 पद रिक्त आहेत। मेट्रनची 5-6 पद रिक्त आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिक्त पद ठेवली जातात। ट्युटरची 18 वर्षापासून रिक्त पद आहेत। या आणि अशा आमच्या अनेक मागण्या आहेत। त्यानंतर DHS मध्ये सरळ सेवेने भरती होऊन अधिपरिचारिका रुजू झालेल्या आहेत आणि आता 2 वर्षानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देण्यात आहे। मग सरळ सेवेची परीक्षा तुम्ही घेतली कशासाठी? हे आणि असे जे जाचक नियम काही ठिकाणी केले जातात। DMR मध्ये रुजू झालेल्या लोकांना परीक्षा नाही आणि सरळ सेवा सेम म्हणजे सारखीच आहे। आरोग्य विभागातली सरळ सेवा आणि वैद्यकीय शिक्षण विभागातली सरळ सेवा, वैद्यकीय विभागामध्ये परीक्षा घेतली जाणार नाही आणि तिकडे आणि पण आम्ही जर परीक्षा देऊनच जर सेवेमध्ये रुजू होतो तर ही परीक्षा, या जाचक परीक्षा कशासाठी घेतली जाते? या परीक्षेला पण आमचा विरोध आहे। या आणि अशा आमच्या आर्थिक मागण्या पण आहेत, त्यासाठी आज आम्ही हा टोकन स्ट्राईक केलेला आहे। नुकत्याच पार पडलेल्या महिला अंडर-19 वर्ल्ड कप चषकात भारताने बाजी मारली। उपकर्णधार सानिका चाळके हिचा आज या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे।
हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संत नगरीत भाविकांची मनदियाळी. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात साजरा केला जातोय. आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचला असून पहाटेपासूनच सर्व भाविकांनी श्रीचरणी माथा टेकलेला आहे. संस्थाच्या वतीने मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. आज गुरुवारी श्रींच्या पालखींचं नगर परिक्रमा निघणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झाले आहेत. नमस्कार गजानन माऊली. आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत. मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे. आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते. महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे. तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी संजय राऊत काय म्हणालेत ते. व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. त्यांनी असं कोणतं महान कार्य केलंय की ज्यांना इतका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा, हा पहिला प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला. लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झालेली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, तो खाजगी कार्यक्रम होता. तो अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात, पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता, तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून, गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला. तिथे आमचा आक्षेप आहे. असे पुरस्कार खूप मिळतात, पण पवार साहेबांसारख्या व्यक्तीला सुद्धा, नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये मग काय झालं, नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 2 आठवड्यांनी तुम्ही मी अजिबात नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. 2 स्वतंत्र विचारधारा आहेत. आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाचं आहे.
शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे. माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष, शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं. आमच्या भावना टोकाच्या आहेत ना, तीव्र भावना आहेत आमच्या. तुम्ही त्यानंतर चर्चा केली किंवा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी कशा करता पाहिजे? शरद पवार साहेबांचं आमचं काय भांडण नाहीये ना, भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमचं मत मांडलं, आमची भूमिका मांडली. त्यांची भूमिका वेगळी असेल, पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, जसा त्यांनाही आहे ना. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं, ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं की ते महाजी शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे. असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं? महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत. दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत. त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांना इतिहास माहित आहे की नाही? साहित्य संमेलन सुरू होते, तुम्ही साहित्य संमेलनासंदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं. मला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा. आता तुम्हाला उद्यापासून ते चित्र दिसेल. मी स्वतः दिल्लीत 2 दिवस आहे. मी दिल्लीमध्ये यासाठी जातोय, पुस्तक सोडून द्या, अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत, तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात, ग्रंथ विक्रेते, पुस्तक विक्रेते, लेखक, त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. मी दिल्लीत थांबेन 2 दिवस. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील, सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही, किंवा ज्या संस्था आहेत, हजारो लोक येत असतील मराठी, तर त्यांच्या काही अडचणी असतात. राहण्याच्या अडचणी आहेत, काही इतर अडचणी आहेत, काही वाहनांच्या अडचणी असतील, तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल. म्हणून मी 2 दिवस दिल्लीत थांबणार. मुख्यमंत्री संमेलनाला हजेरी लावणार काही निर्णय घेतले गेले, त्यामध्ये आता त्याच्या चौकशी करण्याची सुरुवात झाली. तिथे त्या कसं घेतल्या होत्या तिथे सुरू झाली. आता 900 कोटीचा हाऊसिंग प्रोजेक्ट किरकोळ आहे, त्याच्या संदर्भात देखील विकून घेतलेला आहे सीएमने आता. आणि हा पक्षाचा, त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय. तर आधीच्या सरकारने काय भ्रष्टाचार केला असेल, काही घोटाळे केले असतील, सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असेल, लूट केली असेल, जनतेला फसवलं असेल, राज्याला फसवलं असेल, आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल. आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत, आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असते, त्याचं स्वागत केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी शिवनेरीवर होते. त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल. छत्रपतींचा एक विचार होता, रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका. म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका. जर छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की, विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू. आज रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदावर दिल्लीचं विराजमान होत आहेत. मुख्यमंत्री केलं आहे. दिल्लीचं सरकार कसं बघतायत? नाही, दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे. अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत, ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे, विरोधी पक्ष आहे त्यांचा. मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली. खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती, यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी, पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना
यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही. म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं. पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली. आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही. शेकडो कोटी रुपये खर्च केले, काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यवधी रुपये आणला. मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना. राज्य कोणाचं. केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांची पत्रकार परिषद संपन्न. यावेळी मंत्री पियुष गोयल म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती करेल. दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्रात बहुमताचे सरकार स्थापन झाले. मोदी यांच्यामुळे घर विकास केल्याचा परिणाम आहे. 3 पटीने प्रगती करण्याचे सरकार काम करेल असा संकल्प आम्ही ऐकलाय. औद्योगिक वसाहत देत असताना मोदी यांनी आपली संपत्ती जपण्याचा मानस व्यक्त केला. पर्यटन क्षेत्रात चांगलं काम केलं जात आहे. अजिंठा, वेरूळ, औढा नागनाथ, नांदेड, गुरुद्वारा विकास होत आहेत. प्रगतीने विकास केला जात आहे. मोदी यांनी 20 शहरांमध्ये औद्योगिक विकास करण्याचा मानस केला आहे. त्यातून 60 करोड रुपयांची येणारी गुंतवणूक पाहता लाखो लोकांना रोजगार मिळेल. त्याबाबत शहरात येऊन चर्चा केली. मोदी यांचा वारंवार आग्रह राहतो, प्रत्येकाला संधी मिळावी, कलाकुशल पाहून त्यानुसार त्यांचे काम पुढे जावे. कौशल्य विकास केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतलाय. 10,000 फुटाचे हब तयार केले. त्यात सर्व सुविधा देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राची शान होईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राने बहिणींना 1,500 रुपये दिले. नवा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्वलंत औद्योगिक विकास करून देश पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार, त्यामुळे नक्कीच विकास होईल. औद्योगिक क्षेत्रात पुन्हा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आपले उद्योग सुरू केले नाही त्यांनी का केले नाही याचा अभ्यास करणार आहोत. केंद्र सरकार सोयाबीन खरेदीबाबत योग्य उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं आहे असं आम्ही मानतो. रुपयावर येतात. अमेरिका निवडणुका झाल्यावर अनेक चलन पडले, मात्र आम्ही 10 वर्षात केलेल्या कामामुळे आणि आमच्याकडे असलेल्या विदेशी चलनामुळे आमचा रुपयावर आहे. कॉटन मिल तयार करण्यासाठी मोदी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. जे लोक चुकीचे काम करतात त्यांचे अनुदान बंद केले, ही चांगली बाब आहे. खोट्या गोष्टी बोलून लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम केलं जाते. पुढील 3 वर्षात जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था असणारा देश होणार आहे, याचा आनंद आहे असे मंत्री पीयूष गोयल म्हणाले. इस प्रकार से अलग अलग विषयों के ऊपर जो कल चर्चा हुई, आगे चल के वहां पे लोग अपना घर बना सके, वर्कर्स के लिए डॉर्मेटरी हाउसिंग बने, वहां का कमर्शियल इंफ्रास्ट्रक्चर, एक अस्पताल बन रहा है, वहां पे एक यूनिवर्सिटी आ रही है, साथ ही साथ स्कूल हो, क्लब हाउस हो, रिक्रिएशन फैसिलिटीज हो, इन सब चीजों पे और ध्यान केंद्रित करते हुए हम इस पूरे औद्योगिक क्षेत्र को महाराष्ट्र की और देश की शान बनाने के लिए संकल्पित है. मुझे पूरा विश्वास है जिस प्रकार से इस बजट ने मिडिल क्लास को राहत दी, लगभग 1 लाख करोड़ रुपए सीधा मिडिल क्लास के हाथ में दिया, जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने 1500 रुपए प्रति माह हमारी बहनों को देने का काम शुरू किया, जिस प्रकार से निवेश इंफ्रास्ट्रक्चर पे, आधारभूत सुविधाओं पे 11,20,000 करोड़ रुपए इस वर्ष बजट में घोषित किया गया. नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन हो, अनुसंधान NRF हो, जिससे रिसर्च एंड डेवलपमेंट में हम सहयोग दे सके, नया स्टार्टअप फंड हो, फंड ऑफ फंड्स के माध्यम से 10,000 करोड़ का नया स्टार्टअप फंड जो इस बजट में घोषणा की गई, 100 और अधिक इंडस्ट्रियल हब्स जहां प्लग एंड प्ले इंफ्रास्ट्रक्चर देश में अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में अलग अलग जगह पर हम शुरू करने जा रहे हैं. एक प्रकार से एक ज्वलंत औद्योगिक विकास जो तेजी से आगे बढ़े औद्योगिक क्षेत्र, और देश और दुनिया की जरूरत है 140 करोड़ भारतवासियों के विकास का काम
उनको एक विकसित भारत 2047 के अपने प्रण के साथ जोड़ने का जो संकल्प लेके हम चले हैं, वो संकल्प डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में, केंद्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद, मार्गदर्शन और नेतृत्व में अवश्य विकसित मराठवाड़ा, विकसित महाराष्ट्र को बल देगा और विकसित महाराष्ट्र विकसित भारत की शान बनेगा। कल्याण गोळीबार प्रकरण आरोपी रमाशंकर दुबे याला कोळशेवाडी पोलिसांनी घेतलं ताब्यात। चुलत भाऊ रणजित दुबे याची गोळ्या घालून केली होती हत्या। उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून केली चुलत भाऊ रणजित दुबे याची हत्या। न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। कल्याण पूर्व येथील नाना पावशे चौक परिसरातील घटना। मध्यरात्रीच्या सुमारास एक इसमावर गोळीबार। रणजित दुबे नावाच्या इसमाचा जागीच मृत्यू। चुलत भावाने गोळीबार केल्याची कोळशेवाडी पोलिसांची प्राथमिक माहिती। उत्तर प्रदेशातील जागेच्या वादातून सुरू होता वाद, आरोपीच्या शोधात पोलीस। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। प्रलंबित बिलांकरिता कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे काम बंद आंदोलन। प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। प्रलंबित देयके त्वरित अदा करावे या मागणीसाठी बांधकाम भवना आवारात आपली सर्व वाहने उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केला आहे। महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही। वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली, तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता।
आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्या पुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्या पुढे आम्ही टेंडरची होळी करू. याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल. Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, New Lally Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन कडून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन कडून राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनाला कोल्हापुरातील CPR रुग्णालयातील परिचारिकांनी पाठिंबा दिलाय. जवळपास 400हून अधिक परिचारिकांनी 24 तास काम बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. परिचारिकांच्या पदोन्नती, भत्ते, नर्सिंग अलाउन्स यासह 7 वेतन आयोगातील खंड 2 मधील अन्याय दूर करा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यासाठी अनेक वेळा आंदोलने करून देखील शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन कडून 20 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असा 24 तास काम बंद आंदोलन सुरू केलं जातंय. स्थानिक परिचारक यामध्ये सहभागी झाले. कोल्हापुरातील महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी हशमत हवेरी पश्चिम महाराष्ट्राची उपाध्यक्ष आणि GC कोल्हापूरची अध्यक्ष आहे. हा आमचा जो संप आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमचा हा 1 दिवसाचा संप आहे. फक्त हा संप शासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा 1 दिवसाचा केलेला आहे. आमच्या मागण्या आहेत की परिचारिका संवर्गाला त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. आमच्याकडे आता पूर्वी 400 नर्सेस होत्या, त्यावरती आता इतके बेड आणि इतके वॉर्ड वाढलेत. आज आमच्या हिशोबाने म्हटलं तर 1100 नर्सेस ऑन द स्पॉट यायला पाहिजे. तर 400 नर्सेसवर कुठलीही पदं न भरता त्यांनाच काम लावते, तो एक लोड पडलेला आहे. हे असताना इतर जी आर्थिक कामं आहेत किंवा प्रमोशनची कामं आहेत ती सगळी पदं रिक्त ठेवून परिचारिकांचं आर्थिक पण नुकसान होतंय आणि शारीरिक पण नुकसान होतंय. कारण 24 आवर्स नर्सच काम करते, पेशंटच्या जवळ तीच असते. तर याच्याबद्दल शासनानं जागं व्हावं. परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या मागण्या पहिली आमची अशी आहे की जी रिक्त पदं आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये ती त्वरित भरावीत आणि ती कशी भरायची ती त्यांनी ठरवावं. जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्षात की नाही परिचारिकांची भरती झालेली नाहीये. तर ती पूर्णपणे भरून सक्षम प्रमाणे आम्हाला परिचारिकांना रुग्णसेवा करण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे. तर ते फक्त आपलंच बघतायत, परिचारिकांचं काय हाल आहेत, रुग्णांचं त्यामुळे काय होतंय इकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे आम्ही हा संप केलेला आहे. हा महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण आणि मेडिकल या दोन्हीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आज चालू आहे. आंदोलनाची पुढची दिशा काय आता आम्ही निवेदन आरोग्यमंत्री, पालकमंत्री मंत्रालयापासून डेप्युटी डायरेक्टर, कलेक्टर पासून सगळ्यांना दिलेले आहेत. त्याच्यावर आजचा हे त्यांना जागा करण्यासाठी 1 दिवसाचा संप आहे. आज जर ते जागे नाही झाले आणि त्यांनी जर आम्हाला आमच्या मागण्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही कायमचं काम म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे. ऑल महाराष्ट्र हा संप होईल. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धान पिकाबरोबर ऊस पिकाचा गोंदिया जिल्ह्यात उत्पादन, मजुरांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे रोजगार. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हा आता धान उत्पादनाबरोबरच इतर पीक घेण्याकडे त्याचा कल दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक जिल्हा म्हणून अशी ओळख असली तरी आता मात्र ऊस, मका आणि इतर पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे आणि त्यातून नगदी कमावित असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली असून आता हा ऊस पीक कापणीला आला आहे. कमी खर्चामध्ये ऊस पिकाची लागवड करून होतो आणि 1 एकरात 40 ते 50 हजार रुपये शेतकऱ्यांना नफा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता ऊस पिकाकडे वळला असल्याचं दिसून येते. यामुळे अनेक मजुरांना रोजगार मिळाला असून 210 रुपये प्रमाणे महिलांना सुद्धा रोजगार मिळत आहे. त्यामुळे अशा विविध पिकांची लागवड करावी असं मजुरांचं म्हणणे आहे. मी ऊसाची लागवड केली आहे. 3 एकरामध्ये ऊस आहे. प्रतिसाद चांगला मिळाला याचा. 3-4 फुटावर लावण्याची पद्धत आहे यांची. एकरी 40 ते 50 टन उतरतात. याच्यामध्ये खर्च काही जास्त नाही आहे. 25-30 हजारचा खर्च आहे. आम्हाला एका एकरामध्ये 50 ते 55 हजार रुपये, 60 हजार रुपये मिळतात. शेतकऱ्याने ऊस लागवड करायचं. नवीन पद्धतीने आपण 5 फुटावर लावायचे. आमचे 4 फुटावर आहे, 5 फुटावर लावायचे ऊस. खूप उत्पन्न वाढत आहे ऊसामध्ये. ऊसाकडे शेतकरी वळायचे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जिल्ह्यात आढळला पहिला GBS रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू. सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या गुलेइन बॅरी सिंड्रोम GBS हा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. 65 वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने मंगळवारपासून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU मध्ये भरती करण्यात आले आहे. त्याच्या दोन्ही पायांमध्ये कमजोरी आलेली आहे. सदर रुग्ण हा मोर्शी तालुक्यातील आष्टेगाव येथील रहिवासी असून तो 15 दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यावर GBSच्या अनुषंगाने उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती ICU विभागात कार्यरत फिजिशियन डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांनी दिली आहे. रुग्ण पूर्णपणे बरे होण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. मी डॉक्टर स्वप्नील अनिल चव्हाण, इरविन हॉस्पिटल अमरावती इथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. 4 दिवसापूर्वी आमच्याकडे दिलीप
एक पेशंट आले जे त्यांना सडन ऑनसेट दोन्ही पाय आहे त्यांचा विकनेस डेव्हलप झाला होता. म्हणजे अचानक म्हणजे 1 ते 2 दिवसाची हिस्ट्री होती त्यांना. तर ते आपल्याकडे म्हणजे ते 10 दिवसापूर्वी पुण्यावरून आपल्या अमरावतीमध्ये आलेत. म्हणजे पुण्याला त्यांची स्टे होता जवळपास 1 महिना. त्यानंतर त्यांना सडन ऑनसेट बायोलॅटरल लोअर लिंब विकनेस डेव्हलप झाल्या. त्याकरिता ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांना सस्पेक्टेड GBS म्हणून म्हणजे पहिले MRI वगैरे केला आहे त्यांचा, MRI बॅक आणि जे आवश्यक चाचणी आहेत नर्व कंडक्शन स्टडी वगैरे केलं. त्यावरती AIDP म्हणजे GBS पण एक AIDPमध्येच मोडला जातो. तर सस्पेक्टेड GBS म्हणून त्यांना आपल्याकडे रेफर करण्यात आलं. तर आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांची CSFची चाचणी वगैरे केली आणि स्टूल सॅम्पल कॉम्पायलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरियासाठी आपण असे काही इन्व्हेस्टिगेशन केले. तर क्लिनिकली आणि जे NCS आहे त्यावरून आपण पेशंट मोस्ट लाईकली GBS आहे असं आपण सस्पेक्ट केलं त्यांना आणि IV इम्युनोग्लोब्युलिन्स त्यानुसार आपण त्यांना चालू केले. आजचा डे 3 आहे इम्युनोग्लोब्युलिन्सचा. पेशंट आपल्याकडे आले तेव्हा त्यांचा लोअर लिम्बचा पॉवर जो आहे तो 3 होता. पण आता आजचा डे 3वर इम्युनोग्लोब्युलिनचा चालू असताना पॉवरमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट आहे. तर ते लोअर लिम्बचा पॉवर 1ने इम्प्रूव्ह झालेला आहे, म्हणजे 4 आहे सध्या. तर आता आपण त्यांना फिजिओथेरपी आणि 5 दिवसासाठी IV इम्युनोग्लोब्युलिन्स देणार आहोत आणि पुढची रिकव्हरी कशी होते ते आपण मॉनिटर करू. रिकव्हरीसाठी ॲटलिस्ट 2 वीक्स तरी लागतात, कारण जे न्यूरोपॅथी आहे त्याला रिकवर होण्यासाठी 2 to 3 वीक्स तरी लागते. तर बघू आपण त्यांचा क्लिनिकल कोर्स कसा आहे आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट आपण मॉडिफाय करू. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. महसूल विभागाची राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार. राज्याच्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारीला होणार आहे. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी 9 वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. त्याचा समवेत नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सदरील स्पर्धा या खुल्या स्वरूपाच्या असून याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील जनतेने घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे आणि राज्याचं जे आयोजक पद आहे ते यावेळेस नांदेडकडे आहे आणि 21, 22, 23 असं 3 दिवस क्रीडा आणि सांस्कृतिक अशा स्पर्धांचं सगळं वेळापत्रक आपण जाहीर केलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे आपल्या विभागाचे मंत्री आहेत, आपले कुटुंब प्रमुख आहेत, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, सर्व आपल्या जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी, आपल्या विभागातील कलेक्टर्स, राज्यातील कलेक्टर्स, सर्व विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार असून याच्यामध्ये 92 क्रीडा प्रकार आहेत आणि या नांदेडमध्ये त्या दृष्टीने जे तयारी झालेली आहे, सर्व क्रीडाचे जे मैदान आहेत ते रेडी आहेत. सर्व खेळाडूंची निवासाची, भोजनाची, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली आहे, पार्किंगची व्यवस्था झालेली आहे
आणि ही सगळं स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण तऱ्हेने सज्ज आहोत. ही जी स्पर्धा आहे ती सर्वांना खुली आहे. इनफॅक्ट आम्ही असं आवाहन आपल्यामार्फत करतोय की आपण जास्तीत जास्त या क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा, कारण हे राज्य पातळीवरचे अधिकारी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने खेळणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचा फायदा आपले जे जिल्ह्यातले जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना पण निश्चितपणे होईल. आणि ऑलरेडी आपण यावर्षी नांदेडनी 19 नॅशनल गेम्सचं आयोजन केलेलं आहे. तर ते बघता, ही स्पर्धा बघता आपल्या पुढच्या काळामध्ये स्पोर्ट हब तयार करण्यासाठी नांदेडला याचा निश्चित उपयोग होईल आणि जास्तीत जास्त एक स्पर्धेचं वातावरण किंवा क्रीडा सगळ्या संस्कृतीशी पूरक सगळं कल्चर आपल्या जिल्ह्यात या निमित्तानं तयार होईल असा आमचा प्रयत्न राहील. या स्पर्धेसाठी आपण माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना विनंती केलेली आहे. माननीय नामदार अतुलजी सावे साहेब आपले जे पालकमंत्री आहेत, महसूल विभागाचे माननीय राज्यमंत्री योगेशजी कदम पण त्यांचं आमंत्रण आपण दिलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार सर, सर्व विभागीय आयुक्त राज्यातले, सर्व जिल्हाधिकारी या सगळ्यांची उपस्थिती असणार आहे. आम्ही प्रयत्नशील आहोत की माननीय मंत्री महोदय येतील. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. बुलढाणा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा स्फोट झाल्याने 2 जण जळून खाक तर 1 जण गंभीर जखमी. दुसरबीड नजीक समृद्धी महामार्गावर झाला अपघात. मुंबईवरून अकोलाकडे जात होती कार. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. वरळीतील सिद्धार्थ येथील रहिवाशांचे हक्काच्या घरासाठी जन आंदोलन. वरळीतील सिद्धार्थनगर मधील रहिवाशांचे हक्काच्या घरासाठी जन आंदोलन सुरू आहे. गेली 27 वर्ष SRA प्रकल्प रखडला असल्याने नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळू शकली नाहीत. हक्काच्या घरासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली लढा होत आहे. संबंधित विकासक येऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले आहेत. SRA ला या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे, कसं पाहता? हा विषय गेले 6-8 महिने नाही, उलट 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शाखाध्यक्ष संतोष नथ, आमचे विभागाध्यक्ष संतोष धुरी हे सातत्याने पाठपुरावा करतायत या विषयाचा. SRA मध्ये पाठपुरावा करणं चालू आहे. इथल्या जे स्थानिक विकासक आहे, ज्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले प्रकाश शेंडगे, यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे. पण इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाहीये. इथली ज्या सोसायटी आहेत त्याचे सोसायटी बरखास्त 2013 साली सोसायटी बरखास्त झालेली, म्हणजे संपलेले टेन्युअर. 13 साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार SRA इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतोय? कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत आहे? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर मधले जे स्थानिक रहिवासी आहेत हे सगळे एकवटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे. आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा. आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत
आज इथे लोक राहतात. तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर प्रेत सुद्धा त्याच्या घरातनं बाहेर आडवं येऊ शकत नाही, ते उभं करून आणावं लागतं. इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आहे. एवढं असून इथे लोकप्रतिनिधी द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही, SRAच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं. या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात, दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी, अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी. नाही तर पुढचं आंदोलन हे SRAच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि SRAची असेल. 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय. काय नेमकं कुठे अडलंय? SRAच्या अधिकाऱ्यांची भूमिका नाही. आज जी सोसायटी या सगळ्याला आडकाठी घालते, आज 4 महिन्यापूर्वी आम्ही SRAच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक नेमला होता. त्या प्रशासकाला स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपर्ट सोसायटी आहे, इलिगल सोसायटी आहे, त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात? इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात. त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो SRAच्या अधिकाऱ्यांवर असेल, SRAच्या बिल्डिंगमध्ये असेल. जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत SRAचे अधिकारी पण मग घरी जाणार नाही. स्थानिक आमदार पण लक्ष देत नाही असं तुम्ही आता भाषणातही म्हणाला. स्थानिक आमदारांची भूमिका त्यांनी व्यवस्थित बजावली नाहीये. इथे आलेले पण नाहीयेत. आता सोडा, निवडणुकीच्या काळात पण नाही आले. तिथे विचारू शकता तुम्ही लोक. त्यामुळे काय, जर निवडणुकीच्या काळात जर इथे येत नसतील बाकीच्या वेळेला येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विधानसभा निवडणुकांनंतर आता पक्षात आढावा बैठका सुरू झाली. अमित ठाकरेंनी EVM बाबतीत अत्यंत परखड मत केलेलं आहे की EVM ला जबाबदार करायचं नाही. पक्षामध्ये प्रत्येक BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. वरळीतील सिद्धार्थ येथील रहिवाशाच्या हक्काच्या घरासाठी जन आंदोलन. वरळीतील सिद्धार्थ नगर मधील रहिवाशांचे हक्काच्या घरासाठी जन आंदोलन सुरू आहे. गेली 27 वर्ष SRA प्रकल्प रखडला असल्याने नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळू शकली नाहीत. हक्काच्या घरांसाठी मनसेच्या नेतृत्वाखाली लढा होत आहे. संबंधित विकासक येऊन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक यांनी घेतला आहे. अधिकृत जी बांधकामं आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहे ती रद्द करावी. त्यांच्या अहवालामध्ये आम्ही तर जास्त बोललो होतो, पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते 102 त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. 102 नोंदणी केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सदर विषय हा 102 दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे. शासकीय अहवाल आहे, माझा अहवाल नाही आहे. त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे की ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत, ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत, त्याच्यावरती कारवाई करा. न्याय म्हणजे सत्याचा विजय.